समलैंगिक विवाहाला भारतात मान्यता मिळावी का या संदर्भातल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सकाळी 10:30 वाजता निकाल वाचन केलं गेलं। 3-2च्या फरकाने याबाबतचा निकाल दिला गेला, म्हणजे या संदर्भातल्या ज्या याचिका होत्या त्या फेटाळल्या गेल्या। विशेष विवाह कायद्यात बदल करणं आवश्यक आहे की नाही हे संसदेनं ठरवावं असं सांगत सरन्यायाधीशांनी या प्रकरणातल्या संसदीय फेरबदलाची आवश्यकता बोलून दाखवली। म्हणजे आजच्या निकालात कोर्टाने समलिंगी विवाहाला थेट मान्यता न देता तसं करण्याच्या सूचना केंद्र सरकारला दिल्यात। शासनाच्या 3 संस्था एकमेकांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, एकमेकांची कार्य पार पडू शकत नाहीत असंही या निकालात म्हटलंय। त्यामुळे आता संसदेत या संदर्भातला कायदा आणण्याची किंवा असलेल्या कायद्यात फेरबदल करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। या निकालाचं वाचन करताना सरन्यायाधीशांनी नेमके काय मुद्दे मांडले हे आपण 5 मुद्द्यांमध्ये जाणून घेऊया। त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा, समलैंगिक समुदायाबद्दल बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असं म्हणाले की एखाद्या व्यक्तीचं लिंग आणि त्याची लैंगिकता एकच असेल असं नाही। कुठल्याही नागरिकाप्रमाणे LGBTQ समुदायातल्या व्यक्तींना त्यांची नैतिक गुणवत्ता ठरवण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे। प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे। प्रत्येकाची व्यक्ती म्हणून असलेली ओळख सरकारने कायद्याच्या आधारावर जपली पाहिजे असं सुद्धा या निकालात म्हटलं गेलंय। पुढचा मुद्दा, समलिंगी विवाहाला कायदेशीर परवानगी देण्याबाबत सरन्यायाधीश नेमकं काय म्हणालेत ते असं म्हणाले की देशात विवाह कायदे जरी वेगळे असले तरी सुद्धा नागरिकांचे काही मूलभूत अधिकार आहेत हे विसरून चालणार नाही। तृतीयपंथी व्यक्तीला एखाद्या पुरुषाबरोबर किंवा महिलेबरोबर लग्न करण्याची परवानगी नाकारणं हे ट्रान्सजेंडर कायद्याचं उल्लंघन ठरेल। पण असं असलं तरी सुद्धा विशेष विवाह कायद्यात बदल करणं आवश्यक आहे की नाही हे संसदेनं ठरवावं असं सरन्यायाधीशांनी सांगितलं। म्हणजे समलिंगींना कायदेशीररित्या विवाह करण्यासाठी मुळात त्यांचा विचार करून केले गेलेले कायदे हवेत। त्यानंतरच, म्हणजे असे कायदे जेव्हा अस्तित्वात येतील त्यानंतरच त्यांचं लग्न हे कायदेशीर ठरू शकतं असं न्यायालयाने यावेळी म्हटलं। मुद्दा तिसरा, समलिंगी जोडप्यांबद्दल निकालात नेमकं काय म्हटलंय तर याबद्दल बोलताना चंद्रचूड असं म्हणाले की समलैंगिक जोडप्यांसोबत भेदभाव होऊ नये। भिन्नलिंगी जोडप्यांप्रमाणेच समलिंगी जोडपी सुद्धा चांगले पालक असू शकतात हे जर कायद्याने मान्य केलं गेलं नाही तर तो भेदभाव ठरू शकतो। मूल दत्तक घेण्यासाठीचा कायदा भिन्नलिंगी आणि समलिंगी जोडप्यांमध्ये भेदभाव करणार आहे। लग्न न झालेल्यांना मूल दत्तक घेता यायला हवं। केवळ विवाहित भिन्नलिंगी जोडपीच आपल्या मुलांना स्थिर भविष्य देऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठीचे कुठलेही पुरावे नाहीत। भिन्नलिंगी जोडप्यांना मिळणारे लाभ, समानतापूर्ण वागणूक समलिंगी जोडप्यांना नाकारणं हे त्यांच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे असं सुद्धा न्यायालयाने म्हटलंय। मुद्दा चौथा, तो म्हणजे समलिंगींसाठी समाज म्हणून आपण काय बदल करणं आवश्यक आहे हे बोलताना किंवा या संदर्भात वक्तव्य करताना कोर्टाने असं म्हटलंय की केंद्र आणि राज्य सरकारने समलैंगिकतेबाबत जागरूकता निर्माण करावी। पोलिसांनी समलैंगिक जोडप्यांची मदत करावी। समलिंगींसाठी 24 तास स्वतंत्र हेल्पलाईन असावी। समलिंगींना राहण्यासाठी निवारा मिळण्यात कुठलीही अडचण येता कामा नये याची काळजी घेतली जावी। समलिंगींकडून प्रतारणेची तक्रार जर का आली, मग ती त्यांच्या घरच्यांबाबत असेल किंवा समाजाबाबत असेल तरी सुद्धा पोलिसांनी ते पडताळून पाहणं हे गरजेचं असेल किंवा आवश्यक असेल असं सुद्धा या निकालात म्हटलंय। 5वा मुद्दा, केवळ शहरी आणि इंग्रजी बोलू शकणाऱ्यांमध्येच समलैंगिक हा मुद्दा आहे असं नाहीये असं न्यायालयाने या संदर्भात बोलताना महत्वाची टिप्पणी करताना म्हटलं। विवाहाच्या नियमात बदल होऊ शकत नाही या केंद्र सरकारच्या युक्तिवादावर उत्तर देताना चंद्रचूड असं म्हणाले की विवाहाच्या नियमात बदल होऊ शकत नाही असं म्हणणं चुकीचं आहे, कारण की केंद्र सरकारकडून असा युक्तिवाद केला गेला होता आणि त्या आधारावर केंद्र सरकारने असं म्हटलं होतं की म्हणूनच आपण समलिंगी विवाहाला विरोध दर्शवा, आणि त्याला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने आणि चंद्रचूड यांनी असं म्हटलंय की असं म्हणता येणार नाही। केंद्र सरकारला एका अर्थाने फटकारले असं आपण म्हणू शकतो।
खरं तर समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या या सगळ्या याचिका होत्या, ज्याच्यावरती आज सुनावणी झाली. सुनावणीपेक्षा आज निकाल दिला गेला. समलिंगी विवाहाला थेट कायदेशीर परवानगी द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. पण या संदर्भातला निर्णय संसदेत घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिलेल्या आहेत. त्यामुळे वरवर पाहता असं जरी वाटत असलं की समलिंगी विवाहाला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा थेट विरोध आहे, तरी तसं नाहीये. या निकालातून सर्वोच्च न्यायालयाने सूचना केल्या आहेत. त्यांचा समलिंगी विवाहाला पूर्णपणे विरोध आहे असं नक्कीच नाहीये, पण त्यासाठी काही नियम असावेत आणि ही प्रक्रिया सरकारकडून पार्लमेंटकडून पार पडावी असं म्हणणं आहे. यातून हे दिसून आलं. आता कुठले न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती होते ज्यांच्या खंडपीठाने हा सगळा निकाल दिला, तर त्यात सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती S रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती PS नरसिम्हा आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश होता. यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक आणि महत्वाचा निकाल दिलाय. आता यानंतरचा प्रश्न की यातून आता पुढची स्टेप काय असणार आहे, तर या संदर्भात बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असं म्हणाले की सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आश्वस्त केलंय की कॅबिनेट सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एक समिती नेमली जाईल. समलिंगी जोडप्यांना मान्यता देण्यासंदर्भात या समितीकडून चर्चा केली जाईल. या समितीमध्ये या संदर्भातले तज्ज्ञ असतील. या समितीचा अंतिम निर्णय येण्याआधी समलिंगी समुदायातल्या व्यक्तींची सुद्धा या संदर्भात चर्चा केली जाईल असं सरन्यायाधीशांनी सांगितलंय. याचा अर्थ असा आहे की आता तातडीनं समिती नेमली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे यानंतर या निकालानंतर इमिजिएटली काय होऊ शकतं, तर समिती नेमली जाऊ शकते. आणखीन एक मुद्दा तो म्हणजे 3 विरुद्ध 2 अशा मतांनी याचिका फेटाळल्या गेल्यात. सो कोण कुठल्या मताच्या बाजूने होतं, 2 मतं कुठली होती, कोणाची होती, 3 मतं कुठली होती, कोणाची होती, तर 5 न्यायाधीशांनी यावेळी निकालपत्रामधून आपली भूमिका विस्तारितपणे मांडली. त्यापैकी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती कौल यांनी समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या बाजूने निकाल दिला, तर न्यायमूर्ती रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती नरसिंह आणि न्यायमूर्ती कोहली यांनी मान्यता देण्याला विरोध दर्शवला. त्यामुळे 3 विरुद्ध 2 अशा मतांनी ही याचिका फेटाळल्या गेल्या. न्यायमूर्ती SK कौल यांनी सरन्यायाधीशांच्या निकालाला सहमती दर्शवताना असं म्हटलं की समलिंगी समुदायाला कायदेशीर मान्यता देणं हे वैवाहिक अधिकार समानतेच्या दिशेनं महत्वाचं पाऊल ठरेल. घटनेनुसार समलिंगी समुदायाला संरक्षणाचा अधिकार आहे. समलिंगी व्यक्ती आणि समलिंगी विवाह या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्याकडे तशाच दृष्टीने पाहिलं जावं असं न्यायमूर्ती कौल म्हणाले. न्यायमूर्ती कौल यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मताशी सहमती दर्शवली. तर विवाह संस्था ही सरकारवर अवलंबून नाहीये, त्याही आधीपासून ती अस्तित्वात आहे. सर्व समलिंगी व्यक्तींना त्यांचे पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे, पण अशा संबंधांना मान्यता देऊन त्या आधारे त्यांना विवाह विषयीचे इतर अधिकार देण्यासाठी राज्य सरकार बांधील नाही. या संदर्भात आम्ही सरन्यायाधीशांच्या मताशी असहमत आहोत असं न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी म्हटलं. समलिंगी व्यक्ती मूल दत्तक घेऊ शकतात या सरन्यायाधीशांच्या भूमिकेशी त्यांनी असहमती दर्शवली. समलिंगी व्यक्तींना पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे, पण अशा नात्यांमुळे निर्माण होणाऱ्या पुढील गोष्टींना मान्यता देण्यासाठी सरकार बांधील नाही. केंद्र सरकारच्या उत्तराधिकार समितीने या संदर्भात धोरण बदलण्याबाबत निर्णय घ्यावा अशी भूमिका भट यांनी घेतली. नागरी जीवनातल्या विवाह संस्थेत होणारे बदल फक्त कायद्याद्वारे वैध ठरवता येऊ शकतात, पण त्यामुळे या समलिंगी व्यक्तींना एकत्र येण्याचा अधिकार नाकारता येणार नाही. त्यांना विवाह करण्याचा अधिकार आहे. समलिंगी व्यक्तींना कोणत्याही मानसिक त्रासाचा सामना करावा लागणार नाही याची सरकारने काळजी घ्यायला हवी अशी भूमिका सुद्धा रवींद्र भट यांनी आपल्या निकालात मांडली. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिम्हा यांनी रवींद्र भट यांच्या मताशी सहमती दर्शवली. त्यामुळे समलिंगी विवाह संदर्भात 2 विरुद्ध 3 अशा प्रकारे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निकाल दिला. आणि हा निकाल ऐतिहासिक का, तर भारतात पहिल्यांदा इतक्या विस्तृतपणे समलिंगी संबंध, समलिंगी जोडपी,
समलिंगींचं लग्न या सगळ्यावरती चर्चा केली गेली आहे. त्यामुळे आपण जरी म्हटलं की नकारात्मक निकाल आहे तरी सुद्धा इतकी चर्चा या अगोदर झाली नव्हती आणि इतका विचार या समुदायाचा या अगोदर झाला नव्हता. तो आता केला गेला आहे ही सुद्धा खूप मोठी बाब आहे. म्हणूनच या निकालाला ऐतिहासिक निकाल म्हटलं जातंय आणि ही माहिती या ऐतिहासिक निकालाची सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून आम्ही केलेला आहे. ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. तुम्हाला अशा कुठल्या विषयांवरती एक्सप्लेनर पाहायला आवडतील खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.